ऍडव्हान्स पगार वगैरे मागायची काही गरज नाही, कळलं तुम्हाला? हा या येतो या. असं नको. हा मग आधी तिने तुला पाकिट दिलं, त्याचं खोटं काय सांगितलंस? आणि जयनी तरी तुम्हाला पाकिट दिलं होतं का? आणि भाडं दिलं नाही म्हणून कुणीतरी रागावणार होतं. रागावलो नाही, नाही रागावलो. रागावलात, पण भाडं दिलं नाही म्हणून नाही, भाड्याचा विषय काढला म्हणून. मला तर वाटलं की तुम्ही खरंच त्याला घराबाहेर काढताय की काय. तू काय तुझ्या नवऱ्याला राक्षस वगैरे समजतेस की काय? पोरांना घराबाहेर काढणार आहे का मी असा? अरे बघ, अगं ती पोरं विसरली नव्हती भाडं द्यायला, कोणाची तरी मदत केली त्यांनी. आणि माझ्यासाठी पैसा महत्वाचा नाही, जाणीव महत्वाची. ती त्या पोराने ठेवली ना. अगदी खरंय, पण म्हणजे कुठेतरी पाझर फुटला म्हणायचा. स्तुती सुमन नको दादा. चहा दिला तर नाश्ता कोण देणार तुझ्या बरोबर? आणते आणते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय आदित्य मॅडम नाही आले अजून? गुड मॉर्निंग. आलीच. 100 वर्ष आयुष्य आहे. अरे वा, चक्क तू आज लॅपटॉप आणलायस. वा, चांगले वापर जा. कामासाठी दिलाय ना तो. मग सरांनी पाहिलं ना तर सर सुद्धा खुश होतील बरं का. नंदिनी मॅडम, हा लॅपटॉप मी वापरायला नाही आणलाय. झाल्या सकाळीच गप्पा सुरू झाल्या. नंदिनी मॅडम, तुम्ही तुमच्या जागेवर बसा. जागेवरच आहे आणि कामाचंच बोलतोय आम्ही. नाही, त्यासाठी आधी काम करायला लागतं. आधी काम करा आणि मग कामाचं बोला ना. नवरे काका, सर आलेत का? मला त्यांना भेटायचं होतं. सर आले की त्यांचं शेड्यूल मला बघायला लागेल. वेळ असेल तरच त्यांना भेटा. आधी काम करा. मला सुद्धा बरीच कामं आहेत. अरे बापरे, सर येणार म्हटल्यावर जोरात कामाला सुरुवात केली आहे नवऱ्यांनी. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? सर असतानाच मी फक्त कामं करतो? अरे इतकी वर्ष काम करतोय इथं मी. सर असले नसले तरी इथली सगळी कामं चोख होतात. कुणामुळं? माझ्यामुळं. आता सर येणारच आहेत, तेव्हा इतक्या दिवसांचा सगळ्यांचा रिपोर्ट मी सरांना देणारच आहे. सर नसताना इथे वधूवर सूचक मंडळ उघडलं गेलं नाही. हे सगळं असलं करण्यापेक्षा जरा ऑफिसचं काम करा. अरे हो, एक महत्वाची सूचना. या महिन्यात झालेल्या सगळ्या कामांचा रिपोर्ट हा संध्याकाळपर्यंत सरांना मेल करायचा आहे. काय? आज संध्याकाळपर्यंत कसं शक्य आहे? आणि रजनी तिथं आलीच नाहीये, मग तिचा रिपोर्ट? हो, हे अचानक काय? आणि तेही मेल. फाईल दिली तर नाही का चालणार? हे बघा, सरांनी मेल पाठवायला सांगितलंय, मेल पाठवायचा. काका, पण अहो आज संध्याकाळपर्यंत म्हणजे खरंच अवघड आहे, कारण इतरही कामं लाईन्ड अप आहेत ना. अदिती मॅडम, हे तुम्ही सरांना सांगणार आहात का? हे बघा, ही असली कारणं देऊ नका. काय तुम्ही ही कामं घरीही करू शकता. कंपनीने लॅपटॉप दिलाय ना. कामाचं आधीच प्रेशर होतं, आता आणखी वाढणार. हे बघा, आणि आता कुणाचेही काहीही प्रश्न असतील तर ते सरांना विचारा, पण आजच्या आज रिपोर्ट तयार झाला पाहिजे. नवरे, आम्हाला एवढं सांगताय, आधी तुमचे रिपोर्ट तुम्ही तयार केलेत का? नाही, हे बघा, माझं मी बघून घेईन, तुम्ही तुमचं बघा आधी. पण नवरे, मला काय वाटतं, म्हणजे अविनाश सर एका दिवसात रिपोर्ट मागणार नाहीत.
तुम्ही सांगायचे विसरलात का आम्हाला? आता सर आले की आधी तुमचाच रिपोर्ट द्यावा लागणार आहे सरांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. तुम्ही केबिन मध्ये या. आणि नवरे, मला सगळ्यांचे रिपोर्ट्स हवेत अर्जंट. हो. आणि हो, आणखी एक महत्वाची गोष्ट, आता यापुढे आऊ सुद्धा ऑफिसमध्ये येणार आहे, त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या फाईल्स मला माझ्या केबिन मध्ये पाहिजेत. इज दॅट क्लिअर? आऊ येणार आहे? वा. आणि फाईल्स आणून ठेवायच्या आहेत म्हणजे येस, आऊ आता यापुढे ऑफिसला येत राहील. मिस दाभोळकर, तुम्ही केबिन मध्ये या. हो सर. सर आत येऊ का? हा या. सर ह्या आई साहेबांनी मागवलेल्या फाईल्स, पण सर यातले क्लायंट्स आता आपल्यासोबत नाही आहेत. या सर्व आपल्या जुन्या क्लायंटच्या फाईल्स आहेत नवरे. आणि आऊंची अशी इच्छा आहे की आपल्या जुन्या क्लायंट्सनी पुन्हा एकदा आपल्यासोबत बिझनेस करावा, म्हणूनच या फाईल्स मागवल्या. आता त्यांनी ठरवलंय म्हणल्यानंतर त्या करणारच, यात शंकाच नाही. बरं, बाहेर गेलात की मिस दाभोळकरांना आतमध्ये पाठवून द्या, त्यांना काहीतरी बोलायचं माझ्याशी. येस सर. या. अदिती मॅडम, तुम्हाला सरांनी बोलवलंय, लवकर जा. लंडन? I doubt. Yes, come in. Yeah, Miss Davolkar. Let me check. Let me check. Hold. हाँ, हो सके. ओके. हाँ, दाभोळकर बोला, तुम्ही काहीतरी बोलणार होता ना? मिस हो तू? मला वाटलं मिस दाभोळकर आहेत. अगं त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, म्हणून मला असं वाटलं की त्या आतमध्ये आल्या. आणि तुला आतमध्ये येताना परवानगीची कधीपासून आवश्यकता पडायला लागली? हे ऑफिस तुझं आहे. पण तू आता बॉस आहेस, त्यामुळे तुझं काम चालू दे. या फाईल्स घेऊन दुसरीकडे बसते. ही खुर्ची, हे टेबल अजूनही तुझंच आहे, तू इथे बस. अरे बस 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 बस. पण तू आता सगळी जबाबदारी घेतलीस ना, मग तू तिथे बसायचं, मी इथे बसते की. हॅलो, नमस्कार. ओळखलं? बरोबर, मीच बोलतेय. कसे आहात दाभोळकर साहेब? आय एम गुड, थँक्यू. हाऊ आर यू? मी नेहमीसारखीच ठणठणीत. अगदी तशाच आहात. आपण अगदी एका तपापूर्वी वगैरे शेवटचे भेटलो होतो असं बोलताय? हो, पण गेल्या कित्येक महिन्यामध्ये आपणाकडून काही फोन नाही. नाही, महिने नाही, 2 वर्ष झाली की. गेली 2 वर्ष तुमच्या कंपनीच्या टूर्स दुसरी कंपनी मॅनेज करते, पण त्याआधी ते भाग्य आम्हाला लाभलं होतं. मध्यंतरीच्या काळात नेमकं काय बिनसलं त्याबद्दल आपण कधी बोललोच नाही. पण मला आता वाटतंय की आता त्याबद्दल बोलायची गरजही नाही, नाही का? नाही, मला कळलं नाही. म्हणजे असं की पुन्हा आम्हाला देव टूर्सला तुम्ही एक तरी संधी द्यावी अशी माझी विनंती आहे तुम्हाला. मॅडम, तुम्ही लाजवताय मला हे बोलून, पण टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, गेल्या तुमच्या टूर्स मध्ये काही रिझर्वेशनचे गोंधळ झाले, माझ्याकडे खूप सारे तक्रारी आल्या, म्हणून मला तुमच्याबरोबर कंटिन्यू नाही करता आलं. पण आता तुम्हाला तक्रारीला जागाच उरणार नाही, मी आश्वासन देते तुम्हाला.
आमच्या नव्या टूर्स, नव्या ऑफर्स याचं तुमच्याकडे एकदा प्रेझेंटेशन तरी करू द्या की. मॅडम, तुम्ही परत सूत्र हातात घेतलीत का? नाही, माझा मुलगा अविनाश देव सगळं बघतो. दाभोळकर साहेब, आपण बिझनेस करतो तो काही फक्त पैशांचा व्यवहार नसतो ना. आपण आपले नातेसंबंधही जपतो. म्हणजे प्रत्येक वेळेला आपले विचार जुळतीलच असं नाही, पण त्या दृष्टीने प्रयत्न तर करायला हवा ना. मॅडम, मी तुमच्या शब्दाचा मान राखेन. थँक्यू सो मच. मग भेटूया लवकरच. थँक्यू सो मच. बाय. हे आपले खूप जुने आणि महत्वाचे क्लायंट आहेत गट्टू. सॉरी अविनाश, हे आपले खूप महत्वाचे क्लायंट्स आहेत, खूप जुने आहेत. त्यांना आपण परत आपल्याकडे आणलंच पाहिजे. मी अरविंदशी बोलून घेते. ठीक आहे. या मिस दाभोळकर. सर, हा लॅपटॉप मला नकोय. म्हणजे मला गरज नाहीये याची. सॉरी, पण काय? सर, नाही, मला कुठलंही एक्सप्लेनेशन ऐकून घ्यायचं नाहीये. आणि ते द्यायच्यात मी काय सांगतो ते आधी नीट ऐका. तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला खुश करण्यासाठी किंवा वेगळ्या कुठल्या हेतूने मी तुम्हाला हा लॅपटॉप दिला? नाही, तसं जर असतं ना तर त्याच लॅपटॉपच्या पैशामध्ये मी तुम्हाला दुसरंही एखादं गिफ्ट देऊ शकलो असतो. एखादं घड्याळ, कपडे किंवा कॅश. पण तसं न करता मी तुम्हाला लॅपटॉप दिला. का? याचा विचार नाही करावा असं वाटलं? तुम्हाला त्याचा उपयोग व्हावा, कंपनीच्या कामात तुम्हाला त्याचा उपयोग व्हावा म्हणून तुम्हाला तो लॅपटॉप दिलाय. मिस दाभोळकर, काम करणाऱ्याचं कौतुक केलं तरच त्याला प्रोत्साहन मिळतं. आणि ते प्रोत्साहन म्हणून तुम्हाला हा लॅपटॉप दिलाय. त्या कौतुकाचं स्वरूप वेगळं असू शकतं, पण हे तुम्हाला कळायला हवं. तुम्ही इतरांपेक्षा वेगळ्या आहात मिस दाभोळकर. तुमच्या कामामध्ये मला स्पार्क दिसला म्हणून तुम्हाला ही फॅसिलिटी दिली, ती सुद्धा कंपनीच्या नियमात बसेल अशी. तुमच्या जबाबदाऱ्या वाढल्यात तशा तुमच्या फॅसिलिटीज वाढणंही गरजेचं आहे. उगाच फॅसिलिटीज वाटत फिरत नाही. पण तुम्हाला फॅसिलिटी नको याचा अर्थ तुम्हाला जबाबदारी नकोय. नाही, तसं जर का असेल ना तर तो लॅपटॉप इथेच ठेवा आणि जा आपल्या कामाला. आउट. काय ग, लॅपटॉप कुठे? तू आत घेऊन गेली होतीस ना? तू तो परत नेऊन दिलायस? हो. काय ग आदिती, शेवटी तुला जे हवं तेच तू केलंस ना? आणि सर काय म्हणाले? चिडले का तुझ्यावर? काही बोलले का तुला ते? हा आदिती, तू तो लॅपटॉप द्यायला नको होतास. अगं, त्या रजनीचं काय एवढं म्हणणं ऐकायचं? असं लोकांचं ऐकत बसलीस ना तर जगणं कठीण होईल तुझं, कळतंय का? सर चिडलेत का? तो मोबाईल ठेव आधी बाजूला. मी काय विचारतेय? हा,
आदिती, सरांनी प्रेमानं गिफ्ट दिलं होतं ना तुला काहीतरी, मग ठेवून घ्यायचं, द्यायचं कशाला परत? आता गिफ्ट घेणं न घेणं हा तिचा प्रश्न आहे ना, तिचं गिफ्ट होतं. अहो अरविंद, पण तिनं घेतलेलं गिफ्ट परत केलंय. या आधीच तिला परत करायचं होतं, सर नव्हते म्हणून तसंच ठेवलं होतं. आता ती परत करते. हो, पण आज जे काही घडलं ना ते आऊन समोर घडले, आणि ती भेट होती ना. आता तिला नकोय ती भेट. उद्या मी तुम्हाला बेडूक भेट दिला, तुम्ही घ्याल? पण अविनाश सरांनी लॅपटॉप दिला होता. प्रश्न वस्तूचा नाहीये, गिफ्टचा आहे. घ्याल तुम्ही बेडूक? आता बेडूक घेऊन मी काय करू? त्याचा काही उपयोग आहे का? हा, आता तुम्ही दिला असतात तर समजा मी कोणाकडे तरी पाठवला असता, मग असं कसं पाठवून चालेल? तो असा द्यावा लागेल ना. तेच म्हणायचंय मला. ते गिफ्ट सरांनी नव्हतं दिलं, कोणाकडनं तरी पाठवलं होतं ते. तुम्ही आता मला उगाच शब्दात अडकू नका प्लीज. मी तुम्हाला समजवतोय, तिला गिफ्ट नकोय, तुमची मतं तिच्यावर लादू नका. म्हणजे मी माझं मत तिच्यावर लादतेय असं तुम्हाला म्हणायचंय? अरविंद, मी फक्त समजावतेय. तिला समजून न घेता तुम्ही ना खूप उत्साही असता, पण काही निर्णय ह्या विचारपूर्वक घ्यायचे असतात. म्हणजे मी विचार करून निर्णय घेत नाही असं तुम्हाला बोलायचंय का? तसं काही नाहीये. हा, असंच आहे. हल्ली खूप वेगळं वागायला लागलात तुम्ही. खूप टोचून बोलायला लागलात तुम्ही मला, आणि मला नाही सहन होते ते. अगं तसं नाही, काही नाही. नंदिनी मॅडम, प्लीज मनाला लावून घेऊ नका ना. सॉरी. हे सगळं माझ्यामुळे होतंय. काय रे, हे असं वागतात एखाद्या मुलीशी? काही ती मुलगी माझ्या ऑफिसमध्ये काम करते, मी तिचा बॉस आहे, आणि मी तिला दिलेलं गिफ्ट परत करायला इथे आली होती. हा लॅपटॉप तू तिला गिफ्ट म्हणून दिलास? गिफ्ट म्हणून नाही, आय मीन अप्रिसिएशन म्हणून. का? का म्हणजे मिस दाभोळकर मला खूप जेन्युइन वाटले. तुला मी सांगितलं असेल, त्या लोणावळ्याच्या कॉन्फरन्सला आम्ही गेलो असताना ऐन वेळेस त्यांच्यावरती मी प्रेझेंटेशनची जबाबदारी टाकली. त्यांच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी ती अतिशय यशस्वी पद्धतीने पार पाडली. 31 डिसेंबरला आऊ, जेव्हा अख्खं जग पार्ट्यांमध्ये रमलेलं असतं, तेव्हा त्या ऑफिसमध्ये बसून एकट्या काम करत होते. त्यांच्या या वागण्याचं, त्यांच्या कामाचं अप्रिसिएशन म्हणून त्यांना मी हा लॅपटॉप दिला. तू एका मुलीला लॅपटॉप दिलास गिफ्ट म्हणून? हो, बरोबर आहे. मुलींना गिफ्ट काय द्यायचं ते तुला कळतच नाही ना, कसं करणार? पुढच्या वेळेला एखाद्या मुलीला गिफ्ट द्यायचं असेल तर मला विचारून देत जा. हे मगातपासून तू मुलींना काय लावलंस? अहो, ती मुलगी जरी असली तरी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये काम करते, मी तिचा बॉस आहे. मैत्री खातर किंवा प्रेमा खातर मी तिला गिफ्ट दिलेलं नाहीये. याचा उपयोग तिला तिच्या कामामध्ये व्हावा, पर्यायाने आपल्या ऑफिसच्या कामामध्ये व्हावा, म्हणून तिला हे गिफ्ट दिलंय. तिला काय वाटतं, पिक्चर मध्ये जसा एखादा बॉस त्याच्या कलिगला गिफ्ट देतो तसं गिफ्ट तिला दिलंय मी.
हे डोक्यातनं पिक्चर मधलं भूत जोपर्यंत उतरत नाही ना तोपर्यंत तिला या गिफ्टची किंमत कळणार नाही. हे खरं आयुष्य आहे आणि जे मी वागलोय ना ते अत्यंत खरेपणाने वागलोय. गट्टू काय काय गट्टू काय? अविनाश कूल कूल. नाही हे असं झाल्यानंतर कसा कूल राहू मी सांग ना. हा गैरसमज नाही का? बरं आणि हे गिफ्ट मी तिला स्वतःही दिलेलं नाहीये, मी नवऱ्यांकडनं तिला द्यायला लावलंय आणि ती हे परत आणून देते. अच्छा, मग मी जर तिच्या जागी असते तर मी सुद्धा हेच केलं असतं. अहो मी आता अजिबात थट्टेच्या मूड मध्ये नाहीये. मी सुद्धा नाहीये. अहो जरा शांत हो आणि ऐक मी काय म्हणते ते. हे बघ, तूच आता म्हणालास ना की हे गिफ्ट तिला अप्रिसिएशन म्हणून दिलंस, मग ते असं कुणाच्या तरी हाती का पाठवलंस? स्वतः का नाही दिलंस? ऑफिसातल्या सगळ्या लोकांच्या समोर स्वतः द्यायचंस, मग तिने ते नक्की घेतलं असतं. हे बघ, तुझ्या मनात काही नाही, पण इतर स्टाफला काय वाटलं असेल? इतरांनी कशावरून तिला काही ऐकवलं नसेल? ते इतरांना कळायला पाहिजे. अरे सगळेजण तुझ्यासारखा विचार नाही करत. त्याच्याशी माझं काय देणं घेणं आहे? मी कसा आहे सगळ्यांना नीट माहितीये. हे बघ अविनाश, तू तिला लॅपटॉप दिलास हे चूक नाही, ज्या पद्धतीने दिलास ना ते चूक आहे. आणि म्हणून तिने तो परत केला हे तिचं योग्यच आहे. मला वाटतं तुला तुझी चूक समजलेली आहे आणि ती सुधारण्याची संधी आहे तुझ्याकडे गट्टू.